निर्णय त्यांनी क्षेत्ररक्षणाचा इथे घेतलेला पाहायला मिळतो. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सौरभ कडू आणि त्याच्या साथीला प्रणित भगत. पहिला बॉल फुल लेनचा पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वर घेतली जाणारी केबक सिंगल इथून पाहायला मिळते आहे. दोन्ही जवळची गावं म्हणून या उल्वेनोड विभागातील या दोन्ही संघांना तुम्ही पाहत आहात. तर पुढील सामना जो गोल्डन नावा आणि त्याच्या अगेन्स्ट पीडी स्पोर्ट्स भेंडकर या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. आपण दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात की पुढचे दोन्ही संघ आला असाल तर आपण आल्याची नोंद करून घ्या. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली आहे. यावेळेचा बॉल एका हाताने केला. क्षेत्ररक्षक नाही आहे. रन्सनी चिन्ह चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने निघाला. धावा मिळतात. 2 कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने एकंदरीत 3 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आघाडीची जोडी सौरभ कडू आणि त्याच्या साथीला प्रणित भगत मैदानाच्या आतमध्ये आहे. सौरभने पहिल्या बॉलवरती सिंगल घेतला. प्रणितने पहिला बॉल फेस करत असताना 2 घेतल्यात. एकंदरीत 3 बनल्यात. आतिश कोळी पहिल्या षटक हाताळतोय. एक्सपिरियन्स कॅम्पेन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे. अनेक ऊन पावसाळ्यात त्यानेही पाहिलेली आहेत. गोलंदाजी चांगलीच करावी लागेल. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. बॅटरला फॉलो केलाय. मुभा दिलेला नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. जिथे अचूकता, कलात्मकता, भेदकता, नैपुण्यता, गोलंदाजीचं सादरीकरण पहा. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल एक दिग्गज पंच म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली ते चंद्रकांत म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. चंद्रकांत म्हात्रे साहेब यावं आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्या समेत आमचे राम भोईर साहेब यांचं देखील आगमन झालं. यावं राम भोईर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. राम भोईर यांचं देखील सहकार्य आम्हाला या स्पर्धेत लाभलंय. राम भोईर साहेब यावं आणि चंद्रकांत म्हात्रे साहेब सर यावं आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल बॅटरला इथे आपण पाहतोय उजव्या एसीच्या बाहेर ठेवलाय. डाव्या एसीच्या बाहेर आहे. बॉलला एक्स्ट्राची रन्स इथून मिळत असताना पाहायला मिळते आहे. अवांतर धाव. चंद्रकांतजी म्हात्रे साहेब यांना तुम्ही पाहताय. उत्कृष्ट पंच, लेदर बॉल आणि एक खेळाडूंना ज्यांनी घडवलं असं एक उत्कृष्ट अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि स्वतः चिरंजीव त्यांचे रुचिन चंद्रकांत म्हात्रे यांना तुम्ही पाहतात. फुलवरलेनचा बॉल यावेळेला पाहायला मिळाला. इथे पंचाकडे अपील. धक्का पहिला लागलाय. धक्का पहिला. बॅटर पहिला बाद होतोय. प्रणित भगतला परतावं लागणार. पहिला बॅटर बाद. रायगड ठाणे थँक्यू. पहिला धक्का लागत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॅटर बाद झालाय. वाट कोणाची पाहत आहे ते आलेत. तर घरकर दाखल झालेत. शेलघरकर दाखल झालेत. आणखीन एक धक्का लागला आणि जिथे मात्र प्रीतम भगत बाद होत असताना पाहायला मिळाला. 4-1. पहिल्या षटक प्रगती पथावरती आहे. आतिश कोळी पहिल्या षटकामध्ये त्याने प्रावीण्य मिळवत असताना विकेटही संपादन केलेलं पाहायला मिळाल्यात. खरं तर आज सर्वाधिक मोठा प्रश्न पडतो ना प्रवीण सर. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून महेश स्पोर्ट्स शेलघर हे तेच गाव आहे. शेलघर हे तेच गाव आहे जे मात्र क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्याने क्रिकेटला खेळाडूंना शिस्त दिली. अगदी क्रिकेटला प्रावीण्य मिळवून दिलं. क्रिकेटची बांधिलकी काय असते आणि क्रिकेटची एकी कशी जपायची या शेलघर गावाने दाखवून दिलं. परंतु आज त्यांची उपस्थिती कुठे ना कुठेतरी थोडीशी उशिराने झालेली पाहायला मिळाली. 4 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. पहिल्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. 4-1. गोलंदाजी मार्कवरती जिथे मात्र दाखल झाल्यानंतर आतिश कोळीने विकेट मिळवली आहे. मितेश मैदानाच्या आतमध्ये मितेश भगतला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटरच्या बॅटमधून नेहमीच रन्स पाहायला मिळतात. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. वेग प्रचंड होता बॉलमध्ये. ते डीएसपी रक्षकाचा भेद घेतोय. फास्ट अँड फ्युरियस हा बॉल. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या एसीच्या बाहेर ठेवला. कोण बदलला. दृष्टिकोन चांगला आहे गोलंदाजाचा. आतिश कोळी पुढचा चेंडू घेऊन या षटकातील शेवट. 4 बॉलला 1. 4 धावा धावफलकावरती पडल्यात. एक फलंदाज बाद झाला. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल येथे दुहेरीचा प्रयत्न झालाय. हलगर्जीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने. गेट 1 बाय 1 फ्रीची ऑफरच चालू होती जणू. धावा आल्या तर 2. 6 बनल्यात. 6 चेंडूचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. जिथे बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर शेलघर संघ. तर व्यासपीठावरती आपण पाहताय एक लेजंड पंच
चंद्रकांत म्हात्रे सरांना आपण पाहताय, त्यांच्या समेत राम भोईर साहेबांना या व्यासपीठावरती पाहताय. ONGCचे आमचे दमदार कर्मचारी सन्माननीय आम्ही चंद्रकांत घरत साहेबांना देखील पाहतो. स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे ते देखील माजी सचिव या पदावरती कार्यरत राहिले आहेत आणि त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम आम्हाला 10,000 रुपयाचं योगदान दिलंय. त्यांचंही पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. नेक्स्ट मॅच PD स्पोर्ट्स भेंडकल आणि जय सर त्यांचे प्रतिस्पर्धी गावदेवी लॉजिस्टिकचे सर्व अर्थातच आमचे कैलासदादा यांच्या वतीने देखील आणि आमचे सन्माननीय रविबाई आणि देवेंद्रबाई यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी 12,012 रुपयाचं योगदान. हे सर मला वाटतं नेक्स्ट मॅच PD स्पोर्ट्स भेंडकल आणि त्यांना फाईट करेल गोल्डन नावा. नावा. चला नेक्स्ट मॅच गोल्डन नावा आणि PD स्पोर्ट्स भेंडकर. तसेच या ठिकाणी आपण पाहू शकाल नाभे ग्रामस्वराज मंडळाचे अध्यक्ष योगेश दादा पाटील यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचंही मनापासून 5,555 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय. या ठिकाणी सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे सर्व आमचे आशिष पाटील साहेब यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी रोख रक्कम 30,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचं मनापासून आभार. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. वाट कोणाची बघताय, तो आलाय रफ्तारचा राजा आदित्य. अगदी वेळेमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला आदित्य भगत देखील. 7-1 यावेळेचा बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने चेंडूवरती येतोय. अंडरआर्म थ्रो इथून करण्यात येईल. तत्वर धाव इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली ती सिंगल. 8 धावा धावलकावर. तर कोमलताई गणेश ठाकूर यांच्या वतीने देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. तर व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो विनोद पाटील साहेब या व्यासपीठावरती आणि नितीन भोईर साहेब, आपणास विनंती असेल आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं. 8 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. स्मिथ पारगावकर गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. या षटकामध्ये स्मिथने 2 धावा खर्च केलेले आहेत. एक अभांतर आली आहे. एक सिंगल त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाली. आजची तिसरी रात्र कुठे ना कुठेतरी धावा कमी खर्च करत असताना पाहायला मिळाली. आज मला वाटतं वेजचा दिवस आहे म्हणून धावा आलेल्या नाही आहेत. खोलातला बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येत असताना बॉल मिळाला. एक दर्जेदार फटका. स्लॉट मध्ये आलेला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये कसा पाठवायचा मितेश भगतला चांगले ठाऊक आहे. चांगल्या स्ट्रोक त्याच्या बॅटमधून. स्मिथचा हा बॉल इथे मात्र उसळी घेणारा किंबहुना हातामधून ग्रीपच निसटली आहे त्याच्या. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमची मागणी करण्यात येत असताना पाहायला मिळते. वेस्ट हाईट जास्त आहे की नाही पंतांनी सांगितलंय. जासईचे एक उत्कृष्ट अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या वेस्ट हाईट इथून पाहिली जाणार आहे. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतोय. जासई गावाला बिलॉंग करणारे आणि आयोजनातील एक महत्वाची बाब म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज 2 सख्खे आणि जिवलग मित्र मैदानावरती आहेत. काल थोडीशी दुरावा झाला होता मैत्रीमध्ये. 14-1 आहे. डिसिजन पेंडिंग आहेत. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. वेस्ट हाईट पहिली जाणाऱ्या बॉल एक्झॅक्टली कुठून निघून गेलाय. 14 धावा धावलकावरती आहेत. नो बॉल. बॉल बॅटला ब्रश झाला होता का अंपायर? नाही. 22. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती. एक्झॅक्टली बॅटर क्रीजचा वापर करत होता आणि वेस्ट साईड जास्तीची होती. हा बॉल डावी एसी सोडून जाणारा. फ्री हिट कंटिन्यू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. फ्री हिट कंटिन्यू. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 15 धावा धावलकावरती इथे पाहायला मिळाल्यात. 17 धावा धावलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड. 17-1. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑफला वेगाने येतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मधून रन्स मिळाल्यात त्या 2. फ्री हिटचा बॉल. ऑपॉर्च्युनिटी मिस केली बॅटरने असंच म्हणावं लागेल. हॅमट करण्याचा प्रयत्न केला होता.
तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय संजय चाया ठाकूर साहेब माजी उपसरपंच नावे यांचं या ठिकाणी शुभागमन साहेबांना विनंती असेल यावं आणि त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत विनोद दादा पाटील माजी सैनिक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. दादा यावं. विनोद दादा आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. संजय शेठ आपलंही सहर्ष स्वागत. 20 धावा धापलकावरती बनलेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो आहे. खरं तर प्रवीणजी गायकर सरांची या गावामध्ये सर्वाधिक जास्त मागणी या कारणासाठी राहते ना की इथे येणाऱ्या कोणत्याही मान्यवरांची यादी द्यावी लागत नाही आणि कारण सातबारे त्यांच्याकडे चांगल्या दर्जाचे आहेत त्या कारणास्तव आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे सन्मान स्वागत. यावेळेस बॉल आडवा बाटणे ऑन साईडला क्षेत्ररक्षक पाहतोय बॉल किती लांब जातोय. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन षटकार. तर इथे आपण पाहू शकाल नेहल ऋत्वी स्ट्रायकरचे सर्व आणि नावे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि किंगफिशर ग्रुपचे अध्यक्ष शैलेश भाई यांना आपण पाहता आणि त्यांच्या समेत मुनीमजी आपलंही सहर्ष स्वागत.
साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत आमचे खजिनदार स्ट्रेंजर किचा मंडळाचे योगेश दादा वजनदार खजिनदार, त्यांची आम्ही इनोवाची विक्रमी खरेदी पाहिली. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. या ठिकाणी आमचे विनोद पाटील साहेब या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. भावेश बिअर शॉपचे ओनर सन्माननीय नारायण ठाकूर साहेब, आपणास विनंती करतो आपण यावा आपल्या शुभ हस्ते विनोद साहेबांचा 40+ मास्टरचे कर्णधार आहेत मित्रांनो, डॅशिंग कर्णधार. आणि त्यांनी आता एक संघ देखील आपण सातत्याने पाहतो आणि त्यांच्या वतीनं 2222 रुपयाचं योगदान आम्हाला या ठिकाणी लाभलंय. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. धीरजभाई ओवलेकर साहेब यावं व्यासपीठावरती. फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. 31 धावा फलकावरती आहेत. 2 धक्के दिले गेलेत. कुशल 3 फलंदाज बाद झालेत. 31 ला तिसरा फलंदाज बाद झालाय. कुशल भगत देखील आला आणि तसाच पुढच्याच बॉलवरती तो निघून गेलाय मोठा फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. 31 चा तिसरा बॅटर बाद झाला. ऍक्शन रिप्ले बॉल खाली राहिला होता. फ्रंट एक पुढे आणलं. जिथे मात्र आपण पाहिलं क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला. बॅटची आतली कडा घेतली आणि कुशल थांबलाही नाही. पंचांच्या निर्णयाची वाटही त्याने पाहिली नाही. अगदी प्रांजल मनाने कबुली दिली. हा बॅटर बाद आहे. तर सर आपण व्यासपीठाच्या मागे गावदेवी उद्यान आपण पाहतो, एक बगीचा जो गावदेवी क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून बनवला गेला आणि कित्येक लहान मुलं त्या ठिकाणी आपला मनमुराद आनंद घेत असताना गावदेवी उद्यानमध्ये गावदेवी क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून तो गावदेवी उद्यान बनवला गेला आहे आणि संपूर्ण लहान मुलं तिथे आपला मनमुराद आनंद घेत असताना. साहिल भगतला आपण पाहत आहोत. या मैदानाची ही तर खासियत आहे खऱ्या अर्थानं. चहू बाजूला टेनिस क्रिकेट विश्वामधील एकमात्र क्रीडांगण आहे. इथे प्रत्येक संघाचे एक एक डगआउट्स आहेत. प्रत्येक संघाने बनवलेले सातत्याने पॅव्हेलियन्स आहेत. एक चांगलं उद्यान पाहायला मिळते या गावाच्या ग्रामदैवतेच्या नावाने. आणखीन एक लिडिंग एज. पुढच्याच बॉलवरती बॅटर आला तसाच गेलाय. KYC करू दिली नाहीये. शून्यावरती आला आणि शून्य घेऊनच गेलाय. तो बाद. आदित्य भगत यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. हॅट्रिक नंबर 2 पाहायला मिळते की काय? होय, या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक नोंदवण्याचा कारनामा केलाय अमर मोहितेने. इथे 3 बॉलवरती 3 धक्के देत आणखीन एक विकेट हॅट्रिक नोंद केली आहे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नावे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य जागृताई भुईर, अर्थातच त्यांचे जागृताई म्हात्रे यांचे वती नितीन म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभाग मजले साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. तत्पूर्वी आपण चंद्रकांत म्हात्रे सरांचा एक उत्तम पंच म्हणून लेजंड पंच ज्यांना आपण सातत्याने पाहतो, मी चंद्रकांत सरांना विनंती करतो सर आपण यावं. आपला इथे सन्मान आपण स्वीकारावा. मी गणेश भोईर साहेब आमचे खजिनदार स्ट्रेंजर योगेश भोईर साहेब आमचे स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे खजिनदार योगेश भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत म्हात्रे सरांचा आपण सन्मान करावा. आज रुचिरला पाहताय RK इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी सुरुवात केली आपल्या वेबसाईटची आणि चंद्रकांत सर भविष्यामध्ये ही वेबसाईट लवकरच 50K खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल आणि त्यांना देखील रुचिर आपल्याला देऊया शुभेच्छा. क्वालिटीज कॅमेरा देखील सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चंद्रकांत म्हात्रे सर यावं. आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. त्याच्यानंतर आमचे रामचंद्र भोईर साहेब, राम भोईर साहेब यावं. राम भोईर साहेब आपला देखील सन्मान केला जाईल. यावं रामशेठ भोईर यावं. 40+ मास्टर बघा शेर की झलक सबसे अलग यावं. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो जयेंद्र पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते राम भोईर साहेबांचा आपण सन्मान करावा. धन्यवाद. PD स्पोर्ट्स बेनकर संघाचा कॅप्टन आलेला आहे. मी गोल्डन नावा संघाचा कर्णधार
आपलं लक्ष भेदेन खुला टाकला होता बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक गोलंदाज नवखा गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळेल. किरण पारगावकरला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आज गुरुवारचा दिवस आहे. खरं तर आज आपण आवर्जून म्हणालो ना की साजूक तुपातलं जेवणाचा दिवस आहे, म्हणून की काय धावाही महाग झाल्यात. बॅटरनी बॅटिंग तशी केलेली नाही आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून 2 सामने हे लो स्कोरिंग पाहायला मिळाले. तिसऱ्या सामन्यामध्ये 32 बनलेले आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 फलंदाज बाद झालेत. सुयोग भगत आणि सौरभ कडू. यावेळेचा बॉल हवेमध्ये फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट अँड फॅन्टास्टिक स्ट्रोक, षटकार. तर परशुराम घरत साहेब आपण यावं, आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी गणेश भोईर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते परशुराम घरत साहेबांचा सन्मान करावा. पीडी स्पोर्ट्स भेंडकल संघाचा कॅप्टन आलाय, गोल्डन नाभा. आपला कॅप्टन लगेचच पाठवा. सौरभ कडू चांगली फटकेबाजी करतोय. याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरला कडूच्या बॅटमधून संघाला गोड गोड आनंद देणारी बॅटिंग. येतात त्या लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. पिक 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 एक सिक्स. नीडर आणि झंझावाती दर्जेदार स्ट्रोक इथे साकारले गेलेत. आडव्या बॅटने कव्हर्सला केलेला चौकार असेल, षटकार असेल आणि त्याच वेळेला यावेळेचा बॉल इथे पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. स्मिथ फेकी करेल, तद्वर मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने 10 बॉल 20 वरती सौरभ कडू बॅटिंग करतोय. 46 धावा धावलकावरती बनल्या. संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये आहे. हे सेट जे आहेत ना लेट आलेत, थेट आलेत आणि आता ग्रेट आलेत असंच म्हणावं लागेल. हा संघ उशिराने दाखल झाला जरूर, परंतु बॅटिंग चांगली करतायत. लोड फुलतोस आकाशाला गवासनी घेत या व्यासपीठाला मानवंदना देत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सौरभ कडूच्या बॅटमधून षटकार. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल जीव्ही एंटरप्राइजेस कॅटरर्स मान्य श्री गणेश पाटील साहेब आणि मान्य श्री विलास पाटील साहेब यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 35,000 रुपयाचं योगदान लाभलंय. यावं बाबेभाई, आपलं सहर्ष स्वागत. 52 धावा धावलकावरती या संघाचा अर्धशतक धावलकावरती लगावलं गेलंय. 52 ला 5. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. महेश पोटशेलकर 52 ला 5. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावा गावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. थँक्यू. होय, नावागावामधील मॅचेस हे नेहमी चर्चेचे विषयच राहतात आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावाने आयोजित केलेली स्ट्रेंजर ट्रॉफी तुम्ही पाहताय चर्चेची विषय बनली आहे. खरं तर ज्या रीतीने सौरभने बॅटिंग केली ना, जणू का प्रतिस्पर्ध्याला त्याने मेसेज दिला, आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. जिथे दहशत करता तुम्ही तिथेच वन साइड किंग आहे आम्ही. तर मीनाक्षीताई नारायण पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 25,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. सागर शेठ उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नील एंटरप्राइजेस यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो. अनेक दानशूर दाते आपण या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो, की ज्यांच्या वतीनं आम्हाला दमदार योगदान लाभलंय. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण जिथे अमर मोहितेला पाहत आहोत, सिंगल आली. संघाची धावसंख्या धावलकावरती 53 आहेत. सौरभ कडूला स्ट्रायकर एंडला आणले गेले. 12 बॉल 26 वरती तो नॉट आउट आहे. पुढचा बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला, ऑन साईडला केलाय. सिंगल निश्चित येईल. दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन. थोडी जोखीम पत्करली होती, रिक्स घेतली नाही तर विजय कसा फिक्स होणार. सौरभ कडूला चांगलं ठाऊक आहे, चांगली बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवला त्याने. तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण 5 रात्री
जनरेटरची सेवा उपलब्ध करून दिली गेली ते हिरल इंजिनिअरिंगचे सर्व आणि ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपये 75,000 रुपये, समालोचकांसाठी 15,000, डीजे लाईव्ह पंच यांच्यासाठी 10,000, टोटल 25,000 रुपयाचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आणि या स्पर्धेसाठी टोटल 75,000 रुपये दिले गेले। ते सन्माननीय गजानन म्हात्रे साहेब, आपलं ही सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती। पंचावन्न धावा फलकावरती आहेत, 55 ऑन दी बोर्ड। 55 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात, 5 फलंदाज बाद झाल्यात। जोरो नाव आहे या खेळाडूच्या जर्सीवरती सौरभ कडू, ज्या रीतीने 10 नंबरची जर्सी आणि धुमाकूळ वाजवलाय त्याने मैदानाच्या आतमध्ये। छोटा पॉकेट बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, विध्वंसच केला त्याने मैदानाच्या आतमध्ये। परंतु हे षटक कुठेतरी कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचे राहिले, धावा आलेल्या नाही आहेत या षटकामध्ये। डॉट बॉल जास्ती देत असताना पाहायला मिळाला सौरभच्या अगेन्स्ट। हा ही बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला, रूम बनवतोय, स्वतःला ऍडजस्ट करतोय जीवाच्या आकांताने, तो रन्स गोळा करण्यासाठी मेहनत करतोय। पदरी पडलेलं तितकंसं यश पाहायला मिळालेलं नाही या षटकामध्ये। यावेळेचा हेलिकॉप्टर लुक दिला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपण्यात आला, 6वा बॅटर सौरभ कडू होतोय बाद। सोळा चेंडू 26 धावांची खेळी साकारली, 175चा हेल्दी स्ट्राईक रेट, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि अर्थात सौरभ बाद होत असताना पाहायला मिळतोय। महत्वाचा बॅटर शेवटच्या षटकामध्ये बाद झाला। ऍक्शन रिप्ले, हा खोला टाकला होता, फिंगर रोल केली होती, अमरचे हेच खासियत राहिले याही षटकामध्ये पाहायला मिळालं। फुल लेनचा टाकला, बॅटरला तितकीशी बॅकलेप मागे नेऊ दिली नाही, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आणि हा हेलिकॉप्टर इथे झालाय क्रॅश, धक्का लागलाय। अर्थात फलंदाज 55ला 6वा बाद झालाय। अमर मोहितेने अद्याप दुसरा षटक तो हाताळतोय, 4 विकेट आणि 8 धावा खर्च केल्यात। 5 फॉर कंप्लीट होईल का? होय, 5 फॉर कंप्लीट केलाय। पहिला गोलंदाज या स्पर्धेतला, 5 विकेट मिळवल्यात, 8 धावा खर्च करत अमर मोहितेने आणखीन एक आपल्या नावावर पुढे बिरुदावली नोंदवली आहे। 5 विकेट घेतल्या त्याने। आणि गोल्डन नावा संघाने जर सामना जिंकला तर आमचे जयेंद्र ठाकूर साहेब फिरोजभाई यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि त्यांचे बंधू सुनील ठाकूर साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात आहे। जयेंद्र ठाकूर साहेब यांच्या वतीने 1,000, सुनील ठाकूर साहेब यांच्या वतीने 5,000 आणि संजय ठाकूर साहेब ज्यांची आजच विक्रमी खरेदी आम्ही पाहिली त्यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक।
गोल्डन संघासाठी फक्त ही सुवर्ण संधी असेल आणि संघ जिंकल्यावर सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. म्हणे सांगू नाही गेला तुका आणि पैशाला मुकू नका, परंतु खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने इथे आपण पाहताय त्यांचं हे धैर्य आपण पाहू शकाल. ही सुवर्ण संधी असेल नेक्स्ट मॅच मध्ये. डेंजर क्रीडा मंडळाचा हाय आयोजन टाईट. डेंजर क्रीडा मंडळाचा हाय आयोजन टाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावागावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावागावात क्रिकेट सामने होणार फुल नाईट. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026. तर सन्माननीय अनिरुद्ध ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमंडळ साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वप्रथम हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र 56 धावांचं टार्गेट अचीव करण्यासाठी शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर चे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आहेत. 30 चेंडू आणि 56 धावांचं टार्गेट आहे. खरं तर महेश स्पोर्ट्स सेलगर कुठेतरी संकटात सापडला होता, पण चांगली फलंदाजी त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून बघायला भेटली. 30 चेंडू 56 धावांचं टार्गेट आहे. ते टार्गेट पार पाडण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर अनिरुद्ध ठाकूर साहेब गोल्डनचे या ठिकाणी आपण पाहू शकाल सदस्य आहेत. यावा अनिरुद्ध ठाकूर साहेब आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी रवींद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. रवींद्र पाटील साहेब आमचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनिरुद्ध ठाकूर साहेबांचा सन्मान करा. भरपूर मेहनत आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. आमचे आशिष पाटील साहेब सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी 30,000 रुपयाचं योगदान, त्यांचंही मनापासून आम्ही आभार. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी सर्व दानशूर दात्यांनी, मग टू व्हीलर असतील आमचे सरपंच विजेंद्र पाटील साहेब, त्याच्यानंतर राजेश म्हात्रे साहेब, आमचे सतीश पाटील साहेब असतील ज्यांच्या वतीनं सायकल दिली गेली, त्याच्यानंतर आमचे या ठिकाणी पाहू शकाल महेंद्र भोईर साहेब असतील हर्षली लॉजिस्टिक त्यांच्या वतीने देखील सायकल आणि शंभू ग्रुप संपूर्ण जबाबदारी घेतली आणि त्या सर्वांचं मनापासून आभार. यस, साहिल भगत मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं एक निर्णायक षटक, जिथं मात्र या संघाचा एक प्रमुख गोलंदाज नक्कीच असणार आहे. कारण सुरुवात करणारा जो गोलंदाज असतो ना तो प्रमुख असतो. तसंच मात्र आपण जर विचार केला तर साहिल भगत गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. धीरज खरं तर खडे खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कड, भोपला सुद्धा फोडता आलेला नाहीये. धीरज बॅक टू डग आउट. डेंजर क्रीडा मंडळाचा हाय आयोजन टाईट. डेंजर क्रीडा मंडळाचा हाय आयोजन टाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावागावात ठेवले सामने फुल नाईट. आज नावागावात क्रिकेट सामने. बघा सुदर्शन सर, मनीष भगतची आठवण झाली. जसा मात्र मनीष पहिल्या चेंडूमध्ये मागील मॅचमध्ये बाद झाला ना, सॉरी मनीष घरत, खरं तर ॲक्शन रिप्ले हा तसाच मात्र फलंदाज बाद होतोय आणि डगआउटच्या दिशेने मात्र रवाना झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वंडांच्या भूमिकेमध्ये हर्षद. खरं तर हर्षदला आता धुरा सांभाळावी लागणार आहे, कारण गोलंदाजांनी कम्मालीचा चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलाय. नाव आहे साहिल भगत, ज्यांच्या माध्यमातून अर्थातच कैलासवासी हिराबाई महादेव ठाकूर यांच्या स्मरणार्थ ज्यांनी आम्हाला पाण्याचे 3 बॉक्स दिले, 30 बॉक्स टोटल, ते कुमारी अन्वी नितेश ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन. अन्वीताई आपलं सहर्ष स्वागत. टोटल 30 पाण्याचे बॉक्स यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. कुंजल दिदीला आपण पाहताय, विजेंद्र पाटील विद्यमान सरपंच यांची सुकन्या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलंही सहर्ष स्वागत. डावखुरी फलंदाज हर्षद. ओ यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. काटी 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 गुल. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. ऐसा पहली बार हुआ है
है सचरा मचरा सालों में क्या बात आहे बघा या ठिकाणी आपल्याला पाण्याचे 30 बॉक्स करत देण्यात आले आहेत. नाव्यामध्ये आल्यानंतर आम्हाला योगेश साहेब माहिती देत असताना खजिनदार आमचे की नाव्यामध्ये आल्यानंतर तुमचा गला कधीच सुकारणार नाही. पाणी पाणी तुम्हाला पाणी संपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळाले. 30 पाण्याचे बॉक्स सातत्याने त्यांच्या माध्यमातून अन्विताई आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि नाव्यामध्ये कसलीच कमी नाही मित्रांनो. 5 वर्षातून एकदा मान प्रत्येक संघाला असतो आणि प्रत्येक संघाला भरभरून योगदान. मग खेळाडूंच्या वरती वर्षाव असतील, आशिष पाटील साहेबांना देखील बक्षिसांचं पारितोषिक लावलं टोटल 5,000. त्याच्यानंतर आत्ताच मला वाटतं संजय शेठ ठाकूर साहेब यांनी देखील पारितोषिक लावली. काल आमचे गजानन शेठ म्हात्रे साहेब हिरल कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर पहिला सामना जिंकला तो म्हणजेच नटराज 11 नाभा क्रिकेट संघ. त्यांच्यासाठी देखील विजेंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. आणि पारितोषिक बनल्यानंतर 25,000 50,000 नेहमी सातत्याने या गावामधून आपण पाहतो. विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच आपलं सहर्ष स्वागत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा हा गोलंदाज आपल्याला उभा होताना दिसतोय. नाव आहे साहिल भगत. खरं तर महेश स्पोर्ट्स शेलगर या गावातला एक वेगवान गोलंदाज. वय वर्ष कमी आहे पण गुणवत्ता ठासून भरली आहे या गोलंदाजामध्ये. हो इथं मात्र स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. कम्मालीची गोलंदाजी साहिल भगत. आज मात्र आपल्या नावाचा डंका या नावा गावामध्ये पिटताना दिसतोय. खरं तर 3 चेंडू निर्धाव, त्याच्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 विकेट मात्र घेतले या पठ्ठ्याने. खरं तर आपण जर विचार केला तर शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय. हुक केलाय. खरं तर खेळाडू आहे, चुकी नाही आहे. 3रा विकेट मात्र घेतला जातोय. नाव आहे साहिल भगत. खरं तर हुक करायचा होता, फटका कुठं तरी फसला. शॉर्ट फाईन लेगला एक दर्जेदार झेल मात्र टिपलाय. आणि आतिश कोहली मात्र पुन्हा एकदा 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरवला चांगली कामगिरी करावं लागणार आहे. कारण आपण जर विचार केला तर शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर पहिल्या षटकामध्ये धाव सुद्धा झालेली नाहीये आणि 3 विकेट साहिल भगतच्या खात्यामध्ये आपल्याला दिसते. खरं तर उद्घाटन कोण करणार आहे धावांचं हे मात्र बघायचं आहे. स्मित पारगावकर आपण जर विचार केला तर 4 वर्ष नॉनस्ट्राईकच्या दिशेने उभा आहे. स्ट्राईक घेण्यासाठी तो तडफडतोय. नवीन बॅटर सौरव. हो पुन्हा एकदा मात्र बॅटची वेग एवढी होती. अगर चेंडू अगदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला असता तर नक्कीच हा षटकार बघायला भेटला असता. पण साहिल भगत सांगतोय रुको जरा सबर करो, कारण तुम्ही षटकार मारू शकत नाहीये. कम्मालीची गोलंदाजी महेश स्पोर्ट्स सेलगर आज या नावाच्या मैदानामध्ये कम्मालीची कामगिरी करताना दिसत आहेत. फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजी त्याहून चांगली. या टायमाला हवाई हल्ला केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तिथं धावत येतोय. चेंडूला पकडलंय, चेंडूला फेकलंय आणि खरं तर आता विचार केला तर श्री गणेशा झालाय. शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर या संघाचा पहिलं षटक मात्र संपुष्टात. साहिल भगतने चांगली कामगिरी केलेली आहे. 3 विकेट घेतलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. 56 धावांचं टार्गेट आहे. खरं तर एक मोठा डोंगर आहे. आता आपण जर विचार केला तर चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. कारण आपण जर टार्गेटचा विचार केला ना तर हिंदी चित्रपटसृष्टीची आठवण झाली. इन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्यावरती आधारित आपण तो चित्रपट पाहिला. नाना पाटेकरनी ती भूमिका तिथं खूप चोखरित्या मात्र पार पाडली. तोच आपल्याला धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. 30 म्हणजे 56 धावा. खरं तर आजची आपण जर विचार केला तर 3री मॅच आहे आणि कुठंतरी एक मोठी धावसंख्या बघायला भेटत आहे 3ऱ्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा आपण पाहत आहेत. आजची 3री रात्र आणि या 3ऱ्या रात्रमध्ये आज 8 संघ मात्र अवतरलेत आणि चांगला खेळ क्रिकेटचा त्यांच्या माध्यमातून बघायला भेटत आहे. त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. षटक क्रमांक 2 मात्र घेऊन येत आहेत आदित्य भगत. खरं तर एक वेगवान गोलंदाज. हाईटचा आपण जर विचार केला तर दमदार हाईट आहे. तर फाईट मात्र कशी करणार आहे, कारण नावारूपाचा हा गोलंदाज आहे. नाव आहे आदित्य भगत.
पण त्यांना फेस करतोय तोच म्हणजे स्मित पारगावकर. दादाला आता थांबायचं नाहीये. दादा चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, कारण पहिल्या षटका अखेर 3 विकेट माघारी आहे, फक्त 2च धावा झाल्यात. हो, इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, न शेंडा ना दांडा. इथं मात्र आदित्य भगतचा हा लाजवाब भुंदा. खरं तर हाईट मी अगोदर सांगितलंय, हाईट पट्ट्याची चांगली आहे. फाईट कशी करणार आहे, पहिल्या चेंडूमध्ये संकेत दिले की फाईट मी चांगली करणार आहे. नाव आहे आदित्य भगत, वेगवान गोलंदाज. शॉर्ट फुल करायचा होता, प्ले अन मिस. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. वा रे वा आदित्य भगत, कारण कम्मालीची गोलंदाजी आपण बघतायत बघा मुख्य स्क्रीनवर. खरं तर ऍक्शन रिप्ले आपण RK इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय. रुचिर, खरं तर रुची दादाचं आपण कौतुक करूया. पंचकृषी गाव कप मध्ये न पैशासाठी न स्वार्थासाठी, मी आहे माझ्या गावासाठी, चांगलं कार्य. पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीचा चेंडू. आदित्य भगत तो सांगतोय की माझी जेवढी हाईट चांगली आहे ना, तर तेवढी माझी चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर दोन्ही बॅटरला त्यांनी बॅकफुटवर ठेवलंय, पण आता बॅकफुट विसरून फ्रंट फुटवाला यावं लागणार आहे. फटकेबाजी करावी लागणार आहे. दुसरं षटक ऑन आहे, फक्त 2 धावा झालेल्या आहेत आणि 3 विकेट माघारी परतल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट अंपुल केलाय. खरं तर गती नव्हती चेंडू मध्ये, फलंदाजाचा मिसक्यूट झाला. आणि हे काय घडलंय, धावबादची संधी. दादा हे काय केलं. खरं तर थ्रो मात्र चांगला केला होता, पण गॅदर करता आलेला नाहीये. एक जीवनदान सौरव याला भेटतंय. खरं तर अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहे, कारण सौरवला अगर तुम्ही आता जीवनदान दिलंय ना, तर त्याचा फायदा तो कशा प्रकारे मात्र उचलणार आहे हे मात्र पुढच्या षटकामध्ये आपल्याला बघायचं आहे. धावसंख्या झालेली आहे शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर, खरं तर 4 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 5वा चेंडू टाकण्यासाठी आदित्य भगत रेडी आहे. हो, या टायमाला मात्र स्टँड अँड डिलेव्हर. वाईटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आलाय इथं मात्र पहिला चौकार. नाव आहे स्मित पारगावकर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नियतबाई काजी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आणि एकेकालचा डावखुरी हाताचा फलंदाज विक्रम पाटील रॉबिन सिंग यावं आपलं सहर्ष स्वागत. खरं तर स्मिथ सांगतोय की आता आम्ही थांबणार नाही, आता थांबायचं सुद्धा नाही आहे, इथं करून दाखवायचं आहे, कारण मॅच कुठंतरी फसली आहे. महेश स्पोर्ट्स शेलगर कुठंतरी मात्र चढून गोलंदाजी करतोय, त्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न स्मिथ पारगावकर ठोकलाय. या सेकंड इनिंगचा पहिला चौकार, जिथं धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 8 धावा. शेवटचा चेंडू आदित्य भगत. शॉर्ट अँड पुल, काय फटका खेचलाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा कव्हरच्या डोक्यावरनं स्मिथच्या बॅटमधनं आलाय दुसरा दर्जेदार चौकार. जर हा सामना जिंकला, म्हणजे याच्यानंतर होणारी मॅच जर गोल्डन 11 नावा संघाने जर सामना जिंकला, तर गोल्डन 11 नावा संघासाठी या ठिकाणी सुनील भोईर साहेब यांच्या वतीनं 5,000, संजय ठाकूर साहेब यांच्या वतीनं 5,000 आणि जयेंद्र ठाकूर साहेब यांच्या वतीने 1,000 आणि प्रत्येक षटकारासाठी संजय शेठ यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. मोठी रक्कम लागली आहे पुढच्या मॅच मध्ये, कारण अजून एक नावागावाचा संघ या मैदानामध्ये दाखल होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तर सत्यवान पाटील साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांच्या समेत सिद्धिविनायक लॉजिस्टिकचे आशिष पाटील साहेब देखील रजा घेत असताना, आमची सिया दिदी असेल त्यांच्या समेत आमचे विशाल भोईर साहेब हे देखील, विशाल पाटील साहेब देखील रजा घेत असताना त्यांनाही देऊया शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच प्रवीण गायकर सर. असं वाटतं की आम्ही समालोचन कमी करतोय आणि अँकरिंग मात्र तुम्ही जास्त करतायत. खरं तर हे 3 दिवसामध्ये आम्हाला चित्र पाहायला भेटते. 2 मॅचमध्ये मी काय समालोचन केलं मलाच समजलं नाही आहे, कारण प्रवीण गायकर सरांच्या मध्ये मुख्य धुरा आहे आणि या रायगड पंचकृषीतला एक असा समालोचक ज्यांनी फार कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका पिटलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र एक महत्वाचा सामना मात्र सुरू आहे. खरं तर आता सौरवला एक जीवनदान भेटलंय दादा, त्या जीवनदानचा फायदा कशा प्रकारे उचलणार आहे, पण त्यांच्यासाठी पुन्हा एकदा साहिल भगत हा एक तुफानी गोलंदाज त्यांच्या समोर आहे. हो, शॉर्ट पूल मात्र केलाय मिड विकेटच्या डोक्यावरती, तिथं खेळाडू तैनात आहे आणि कुठलंही मात्र टेन्शन नाही आहे. बघा
आपण जर विचार केला तर शांत चित्तेने मात्र आपण जर महेश स्पोर्ट्स शेलगर, कुठली घाई नाही आहे, कुठली गडबड नाही आहे, फक्त टेन्शन एवढं आहे की शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर तुम्हाला या धावा बनवायच्या आहेत. त्यांनी धावा बनवल्यात पण तुम्हाला एक धाव त्याच्याहून जास्त बनवायची आहे. अर्थातच त्यांनी 55 केल्या तर तुम्हाला 56 करायचा आहे. हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे, हा नियमाचा खेळ आहे. पुन्हा एकदा साहिल भगत, स्मित पारगावकर 2 चौका ठोकलेत. हो स्लो वन पद्धतीचा चेंडू, खरं तर चेंडू पलीचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा प्ले आणि मिस असं आपण म्हणूया. धुंडो धुंडो रे साजना. कम्मालीची गोलंदाजी मात्र करताना दिसत आहेत बघा. मुख्य स्क्रीनवरती ॲक्शन रिप्लेवर चेंडू टप्पा पडल्यानंतर गर्र मात्र चेंडू फिरतोय आणि कम्मालीची गोलंदाजी. या टायमाला फटका फसलाय. खेळाडू येत आहेत मिडॉनला, कुठली चुकी नाही आहे. पकडला जातोय, झेल संपतोय. स्मित पारगावकरचा खेळ. कम्मालीची गोलंदाजी महेश स्पोर्ट्स शेलगर, साहिल भगत 4 विकेट घेतलेत. खरं तर अपोजिशन टीमने पंजा मात्र खोललाय, तर इथं मात्र त्याचं प्रत्युत्तर मात्र देतील का साहिल भगत. खरं तर फायबरच्या दिशेने मात्र अग्रेसर झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर, खरं तर नावातच सागर आहे आणि त्यांना मात्र पाण्याच्या मध्ये जाऊन मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. संघ कुठंतरी संकटात सापडलाय. धावसंख्या मात्र मोठी होत चाललेली आहे. गोलंदाज कसून गोलंदाजी करतायत बघा. तिक्कट मारा ज्याला म्हटलं जातं ना, तो तिक्कट मारा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. खरं तर दर्जेदार गोलंदाजी, अप्रतिम झेल मात्र टिपलाय. नवीन बॅटर सागर यांचं आगमन झालंय. सागर मडवी. हो. तर बघा, जर गोल्डन संघाने सामना जिंकला तर निर्जा लकी आकडा अर्थातच 5018 निर्जा 11 नावाकडून त्यांच्यासाठी 5018 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथं फटका फसलाय. पुन्हा एकदा फायबर होईल का? खेळाडू येत आहेत. हो, एकदा जोरदार ताली जाऊन दे. साहिल भगत फायबर पंजा खोलला या पट्ट्याने. कुशल भगत यांनी मदत केलेली आहे या पंजासाठी. साथी हात बडाना. बॅकफुटला चाललाय, बॅकफुटला चाललाय संघ. खरं तर चांगली कामगिरी करावी लागणार आहे. शैलेश स्मृती गणेश कृपा तरघर 5 विकेट त्यांचे माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय दर्जेदार मात्र झेल टिपलाय. दोन्ही नवीन बॅटर. सौरवला तर जीवनदान भेटलाय पण अजूनही फायदा उचलता आलेला नाही. धावसंख्या झालेली आहे फक्त 13 धावा. 5 विकेट मात्र माघारी परतले तरगर संघाची. एक बिकट परिस्थिती, हलाख्याची परिस्थिती, पण परिस्थिती कशी असून दे त्याच्यावरती मात करायची आहे. खरं तर प्रत्येकाला माहिती आहे. तर आता कसून बॅटिंग करावी लागणार आहे. अमर मोहिते. हो, इथं मात्र काय घडलं? पायांचा वेध मात्र घेतलाय. पायचीची अपील. पंच सांगतायत डाऊन द लेग चेंडू आहे. खरं तर कमालीची पंचगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये तिन्ही पंचांचं कौतुक करूया. योग्य डिसिजन त्यांच्या माध्यमातून एक चांगली पंचगिरी. खरं तर स्विचिटचा वापर, लगे तो आबाद नाही लगे तो बरबाद. फलंदाज मात्र स्विचिट खेळण्याचा प्रयत्न झालाय. नाव आहे अमर मोहिते. शेवटचा चेंडू. हो, काय षटक. अगर गोलंदाजी आवडली असेल तर साहिल भगतसाठी जोरदार ताली होऊन जाणे मित्रांनो. कमालीची गोलंदाजी. 3 षटका अखेरीस आपण जर धावसंख्येचा विचार केला तर शैलेश स्मृती गणेश कृपा तरगर 13 धावा झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 43 धावांची गरज आहे. 12 चेंडू 43 धावा करायच्या आहेत आमच्या भावा. चला स्पीडअप करा. जास्त मीटिंग घेऊ नका. महेश स्पोर्ट्स शेलगर, खरं तर तुम्ही रणनीती आखून घ्या. 4थं षटक आपण जर विचार केला तर कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू पाचारण केले गेले ह्याच्यावरती बारीक लक्ष असणार आहे. षटक क्रमांक 4 मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत. सुयश भगत एक वेगवान गोलंदाज. पावलांचा आपण जर विचार केला तर नक्कीच जवागल श्रीनाथ सरांची आठवण झालेली आहे. एक लेजंड गोलंदाज. चांगली गोलंदाजी तर करावीच लागणार आहे कारण चेंडू कमी आहेत, धावा जास्त आहेत.
या दोन्ही बॅटरला आता हात खोलावे लागणार आहे. सिंगल डबलला स्थान नाही आहे, कारण 12 चेंडू आपण स्क्रीनवरती पाहतोय. 43 धावांची गरज आहे. रिकॉर्ड आपण जर विचार केला तर 21 धावांचं रिकॉर्ड आहे. 21.50. वेगवान गोलंदाज, युवा गोलंदाज, शॉर्ट अँड पुल. बाबा 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 बाबा, कवरा मोठा छक्का. कारण जीवनदान भेटलंय, त्या जीवनदानाचं सोनं केलं या पट्ट्याने. कमालीची बॅटिंग, कारण त्यांना माहिती आहे आता इथं सिंगल डबलला स्थान नाही आहे. मॅच जिंकायची असेल. रिव्ह्यू येस, तिसऱ्या पंचांना विनंती आहे की पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. ओके ओके, या बॅटिंग रिव्ह्यू आहे. ओके चला, या पंचांना विनंती आहे. तर डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच मात्र इथं अवेलेबल आहेत. शहानिशा मात्र करतील. त्याच्यानंतर योग्य डिसिजन काय आहे ते आपल्याला कळवतील. कारण फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे आता. तर रिव्ह्यू इथं मात्र गमावला बॅटिंग टीमने. लक्षात ठेवा, आता तुमच्याजवळ रिव्ह्यू नाही आहे, लक्षात ठेवा. कारण लो फुलटच चेंडू होता. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये खरं तर काय ताकद खेचली आहे या पठ्ठ्याने. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आपल्याला बघायला भेटलाय. अजून एक खरं तर बॅटचा फ्लो एवढा होता ना, पण प्ले आणि मिस पुन्हा एकदा मात्र पाहायला भेटते. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये यस बायच्या स्वरूपात मात्र पंच आम्हाला धावा कळवत आहेत. धावसंख्या पोचते 30, म्हणजे 20च्या घरात. सुयश भगत खरं तर याच्यावरती हल्ला बोल केलाय. आता अमर मोहिते, कारण सौरवनी मात्र रनआउटचा विकेट सुटल्यानंतर त्यांनी मात्र आपली ताकद दाखवली आहे. समीकरण काही आहे, होऊ शकतं. तो प्रयत्न मात्र तुम्हाला करावा लागणार आहे. शैलेश स्मृती, गणेश कृपा तरगर, संकटावरती मात करायची आहे. हो, पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. सुयश भगत सांगतायत रुको जरा, सबर करो, कारण तुम्ही षटकार मारू शकत नाहीये. आता समीकरण थोडंसं लांब होताना दिसतंय, कारण धावसंख्या झालेली आहे 20. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे मित्रांनो. आता 9 चेंडू आणि 36 धावा, अर्थातच 6 षटकार मात्र ठोकावे लागणार आहे. आणि पहा, रिव्ह्यू फक्त या स्पर्धेमध्ये एकच आहे आणि तो फक्त भीमरला आहे, लक्षात ठेवा. आणि पंचांना अगर वाटला की त्यांना रिव्ह्यू घ्यायचा तर ते पंच घेऊ शकता. या सर्व संघांनी मात्र नोंद घ्या, या स्पर्धेचा नियम आहे. फलंदाज मात्र बाद होत आहेत. पहा काय घडलं दादा, हे काय केलं. खरं तर त्यांना वाटलं की चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे, पण डायरेक्ट मिडल स्टंप मध्ये त्यांचा पाय मात्र आला आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज बाद. अमर मोहिते बॅक टू डग आउट. 8 चेंडू आणि 36 धावा. सुयश भगत ते सुद्धा सांगतायत की आम्ही सुद्धा कमी नाही आहोत. खरं तर आपण जर विचार केला तर बॅटिंग करत असताना 2-3 षटकामध्ये धावाच नव्हत्या. नंतर मात्र चांगली बॅटिंग मात्र आपण जर विचार केला तर महेश पोट शेलकर यांनी केली. 8 चेंडू 36 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण मात्र येत आहेत. किरणला मात्र आता सिंगल डबल बघायचंच नाही आहे. मॅचची रिक्वायरमेंट आहे षटकार आणि चौकार. हो, कोलवर पद्धतीचा चेंडू होता. धावबाची संधी पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. डायरेक्ट हिट मात्र केला, पण डोक्यावरती हात मात्र ठोकलाय या क्षेत्ररक्षकाने, कारण वेध घेता आलेला नाही आहे. समीकरण आहे 7-35. 7 चेंडू 35 धावा. महेश स्पोर्ट्स शेलगर चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर कम्मालीचा चेंडू पाहायला भेटला. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. शैलेश स्मृती, गणेश कृपा तरगर यांची धावसंख्येचा विचार केला ना तर फक्त 21 धावा झालेल्या आहेत. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे दादा. अर्थातच प्रत्येक चेंडू सीमारेषा पार आपण अनुभवतायत. खरं तर नावागाव म्हटलं तर येणाऱ्या कालामध्ये पुढच्या महिन्यामध्ये कारण अभिमानाचा गाव, मानाचा गाव, आमचा नावागाव पुन्हा एकदा या नावागाव नगरीमध्ये या नाईटच्या रजनी स्पर्धेमध्ये स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित स्ट्रेंजर ट्रॉफी 2026 मध्ये सर्व मान्यवर, सर्व खेळाडू
सर्व माझे मायबाप प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 35 धावांची गरज आहे. खरं तर विक्रम होतात आणि अशा बरेचसे मॅचेस आहेत. तर तरगर संघ सुद्धा कमी नाही आहे. एखादा पहिल्या चेंडूमध्ये अगर षटकार आला ना तर मित्रांनो मॅच ऑन आहे. तर 6 चेंडू 35 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजाचा वापर केलाय. नाव आहे अनिश भगत. बघायचं आहे कारण फक्त 6 चेंडू डिलेव्हर करायचे आहेत. इथं मात्र लो फुलटा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे आणि पंचांचा सिग्नल आलाय नो बॉल. यस नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे सर. कारण उडा डोले पहा नीट फलंदाज. हा पुढचा चेंडू तुमच्यासाठी आहे. फ्री हिट. 6-33 मुभा आहे फलंदाजाला. कारण असा चान्स वारंवार भेटत नाहीये या टेनिस क्रिकेटच्या पटलावर. गोलंदाजाने केली आहे चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. इथं मात्र संधी होती. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. फलंदाज रिव्ह्यू घेतलाय. पुन्हा एकदा मी तिसऱ्या पंचांना विनंती करतोय की इथं यायचं आहे. पुन्हा एकदा शहानिशा करायची आहे की फलंदाज पोहोचलेत की नाही आहेत. तर 7 मित्रांचे ग्रुप मोरावे यांच्या वतीने देखील या ठिकाणी आपण पाहू शकाल स्ट्रेंजर क्रीडा मंडळासाठी शुभेच्छा आल्यात. 7 मित्रांची यांच्या वतीनं या ठिकाणी इथे शुभेच्छा आल्यात. त्यांचे मनापासून आभार. मोरावे आपलं सहर्ष स्वागत. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे कारण ही दिवसाची मॅच नाही आहे मित्रांनो, ही रात्रीची मॅच आहे. तर धीर निधी स्पीड इंटरनेट सेवेचे सर्वा तर रोनित पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. रोनित पाटील साहेब या व्यासपीठावरती. धीर निधी इंटरनेटचे सर्व रोनित पाटील यांचं व्यासपीठावरती शुभागमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. 6 चेंडू 33 धावांची गरज आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फ्री हिटला मात्र धावबाद झालेला आहे फलंदाज. 5 चेंडू 33 धावा. अनिश भगत मात्र नो बॉल आल्यानंतरही मात्र तो डगमगून गेलेला नाहीये, खचून गेलेला नाहीये. उलटा त्यांनी पुढच्या चेंडूमध्ये रनआउटचा विकेट घेतलाय. म्हणजे पहा ना काय गोलंदाजी आहे. महेश स्पोर्ट्स शेलगर खरं तर कुठेतरी धावांसाठी धमचक करत होता पण धावा व्यवस्थित केल्या. गोलंदाजी लाजवाब. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं खेळाडू आहेत बघत बसलेले आहेत. चेंडू अडवता आला असता पण तो प्रयत्न केलेला नाहीये आणि मोक्याच्या क्षणी आलाय दादा चौकार. 4 चेंडू 29 धावा. थोडंसं अशक्य आहे पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बघा आपण मुख्य स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले आर के इव्हेंटच्या माध्यमातून चांगलं चित्र मात्र टिपलं जात आहे. या आर के इव्हेंटचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू आहे. आता पूर्णपणे मॅच आपण जर विचार केला ना तर महेश स्पोर्ट्स शेलगर यांच्या खिशात जाऊन बसली आहे. एक औपचारिकता बाकी आहे. 3 चेंडू आणि 29 धावा. एकतर्फी मॅच मात्र ही पाहायला भेटली. तर कैलासवासी करण घरत यांच्या स्मरणार्थ कुंदन भगत यांच्याकडून शेलगर संघाला सुवर्ण संधी असेल. कुंदन भगत साहेब यांच्या वतीनं जर शेलगर संघ या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफीसाठी जरी क्वालिफाय झाला तरी त्यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. खरं तर आता 2 चेंडूचा आपण जर विचार केला तर धावांची गरज आहे 25. फक्त एक औपचारिकता असणार आहे. बिग हिट केलाय ऑनच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठली चुकी नाही आहे. पकडला जातोय. झेल संपतोय फलंदाजाचा खेळ. शेवटचा बॉल आहे. आपण जाऊया आता मॅन ऑफ द मॅच कडे. या मॅच मध्ये यस नक्कीच आम्हाला सुदर्शन पाटील सर या इनिंग नंतर मात्र सांगतील की या मॅचचा हिरो कोण आहे. कारण शेवटचा चेंडू अजून पडलेला नाही आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन. आपण जर विचार केला तर चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून झाला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघाचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, भाग घेतलात. कोणी जिंकलं कोणी हारलं. क्रिकेट हा खेळच आहे हार जीतचा. यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. नाव आहे अनिश भगत. सामना जिंकलाय महेश स्पोर्ट्स शेलगर. अभिनंदन.
जाऊया आता मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, जिथं सुदर्शन पाटील तारा एक जबरदस्त गुणलेखक. यस, नो डाऊट, ज्यांनी मात्र फायबर घेतले, 2 षटक टाकले, 3 धावा खर्च केल्यात, 5 विकेट मात्र ज्याच्या नाभी राहिलंय. महेश स्पोर्ट्स सेलगरचे साहिल भगत प्लेअर ऑफ द मॅच. या आता आपण मायक्रो